वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी मोहिनी एकादशी म्हणून ओळखली जाते। या दिवशी श्रीहरी विष्णू भगवंतांनी मोहिनीचे रूप धारण केले होते, म्हणून या एकादशीला मोहिनी एकादशी असे म्हटले जाते। एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू भगवंतांचे नामस्मरण आणि पूजन केल्यास श्रीहरी विष्णू भगवंतांची देवी लक्ष्मीसह आपल्यावर कृपा होते। असे मानले जाते की मोहिनी एकादशीचे व्रत केल्यास आपल्या जीवनातील दुःख, त्रास आणि अडचणी निघून जातात आणि जीवनात सुख व समाधानाची आपल्याला प्राप्ती होते। एकादशी श्रीहरी विष्णू भगवंतांना अतिप्रिय असल्यामुळे या दिवशी केल्या जाणाऱ्या उपायांचे फळ श्रीहरी विष्णू भगवंत आपल्याला लगेचच देतात। आजच्या या व्हिडिओत एकादशीच्या दिवशी हळदीपासून केल्या जाणाऱ्या काही साध्या व सोप्या उपायांबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे। हे उपाय करून आपण आपल्या जीवनात सुख, समाधान, आनंद आणि समृद्धी मिळवू शकतो। चला तर जाणून घेऊया ते उपाय। भगवंतांच्या पूजनात हळदीला फार महत्त्व आहे आणि त्यातल्या त्यात श्रीहरी विष्णू भगवंतांचा आवडता रंग आहे पिवळा। म्हणून हळदीचे छोटे छोटे उपाय करून आपण श्रीहरी विष्णू भगवंतांची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो। यासाठी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी फ्रेश होऊन देवघरासमोर आसन टाकून बसावे। श्रीहरी विष्णू भगवंतांच्या मूर्तीसमोर एक लाल रंगाचे वस्त्र अंथरावे। त्यावर मधोमध हळद व पाण्याचे मिश्रण करून त्या मिश्रणाने स्वस्तिक काढावे। आता एक शुद्ध तुपाचा दिवा घ्यावा, तो या स्वस्तिकच्या मधोमध लावावा। त्यानंतर सर्वात आधी श्री गणेशांचे पूजन करावे। त्यानंतर श्रीहरी विष्णू भगवंत आणि देवी लक्ष्मीचे पूजन करावे। नैवेद्य म्हणून जी फळे किंवा मिठाई असेल ते अर्पण करावे। शक्यतो पिवळी फळे, पिवळी मिठाई अर्पण करावी। त्यानंतर आरती करावी आणि आरती झाल्यानंतर आपली जी काही अडचण असेल ती दूर करण्याविषयी श्रीहरी विष्णू भगवंतांकडे प्रार्थना करावी। तसेच जी काही इच्छा असेल ती पूर्ण करण्याविषयीही प्रार्थना करावी। स्वस्तिकला धन, वैभव, सुख आणि समृद्धी प्रदान करणारे मानले जाते आणि या उपायाने आपल्या दुःखाचे व कष्टांचे नक्कीच निवारण होते। जर आपले विवाहाचे वय झालेले आहे परंतु विवाहात काही ना काही अडचणी येतच आहेत, लग्न जमत नसेल, लग्नात अडचणी येत असतील तर एक स्वच्छ पांढरा कागद घेऊन त्यावर थोडीशी हळदीची पावडर टाकावी व त्या कागदाची पुडी बांधावी। नंतर ती पुडी समोर ठेवून श्रीहरी विष्णू भगवंतांचे देवी लक्ष्मीसह पूजन करावे। त्यानंतर आपल्या विवाहात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी भगवंतांकडे प्रार्थना करावी। त्यानंतर ती पुडी उचलून आपल्या उजव्या हातात घ्यावी व श्रीहरी विष्णू भगवंतांचा प्रिय मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा। जप झाल्यानंतर ती पुडी श्रीहरी विष्णू भगवंत आणि देवी लक्ष्मीच्या प्रतिमेमागे लपवून ठेवावी। हा उपाय केल्याने आपल्या विवाहात येणाऱ्या बाधा नक्कीच दूर होते। हळदीच्या माळेने श्रीहरी विष्णू भगवंतांचा जप केल्यास आपली बुद्धिमत्ता वाढते। आपल्या नोकरी व्यवसायात काही अडीअडचणी येत असतील तर आपल्या रोजच्या अंघोळीच्या पाण्यात एक चिमूटभर हळद टाकावी आणि या पाण्याने स्नान करावे। यामुळे आपले तन व मन दोन्हीही प्रसन्न होते। आपल्या नोकरी व्यवसायातील अडचणी दूर होतात, तसेच विवाहात येणाऱ्या बाधाही यामुळे दूर होतात। विवाह संबंधी अडचणी दूर करण्यासाठी भगवंतांचे पूजन झाल्यानंतर कपाळावर आणि कंठावर हळदीचा टिळा लावावा। यामुळेही विवाहात येणाऱ्या बाधा दूर होतात। एकादशीच्या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान करणे ही खूप शुभ मानले जाते। आपल्या जीवनात यश व प्रसिद्धी मिळवायची असेल तर एकादशीच्या दिवशी दुधात थोडीशी हळद टाकून त्या दुधाने श्रीहरी विष्णू भगवंतांचा अभिषेक करावा। अभिषेक झाल्यानंतर ते दूध बाजूला ठेवावे। पूजन झाल्यानंतर त्या दुधाचे प्रसाद म्हणून प्राशन करावे। यामुळे आपल्याला यश व प्रसिद्धी मिळेल। तुम्ही हळदीने स्वस्तिक काढून जो उपाय केला आहे, दुसऱ्या दिवशी त्या लाल कापडावरील स्वस्तिक पाण्याने धुवून ते पाणी झाडाला टाकावे। मित्रांनो, आजच्या दिवशी हे साधे व सोपे हळदीचे उपाय करून आपण आपल्या जीवनात सुख, समृद्धी, यश आणि आनंद मिळवू शकता। व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.